ऑपरेशन टायगरची सध्या चर्चा सुरू आहे, पण यात सर्वात मोठा सस्पेन्स कुणाचा असेल तर तो आहे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत ठाकरे गटातील खासदार जाणार असल्याच्या चर्चांनी उधाण आलं असताना ओमराजेंनी मात्र अजूनही आपले पत्ते उघडलेले नाहीत। उलट त्यांनी एक असा फॉर्म्युला स्वीकारलाय ज्यामुळे खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणातला सस्पेन्स आणखी वाढलाय। आता सस्पेन्स नेमका काय आहे आणि ओमराजेंचा नेमका डाव काय आहे हे सगळं समजून घेऊयात या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ। महाराष्ट्राच्या राजकारणात मी आधी म्हटल्याप्रमाणे सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू आहे। ठाकरे गटातले 6 खासदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत आणि त्यामुळेच महाराष्ट्रासह देशात सुद्धा राजकीय वातावरण तापलंय। या संभाव्य घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव आहे ते म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं। कारण इतर खासदारांबाबत विविध दावे प्रतिदावे होत असताना ओमराजे निंबाळकरांनी मात्र अजूनही कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाहीये। म्हणजे ठाकरे गटाकडून आज दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती ठाकरे गटाच्या खासदारांची। पक्षातल्या संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक खरं तर महत्त्वाची मानली जाते। मात्र या बैठकीला सुद्धा ओमराजे निंबाळकर हे उपस्थित राहिलेले नाहीत। सध्या ते पुण्यातल्या आपल्या निवासस्थानी कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत। कोणताही घाईघाईत किंवा दबावाखाली निर्णय घेणार नसल्याचा त्यांचा पवित्रा कायम असल्याची माहिती समोर येते। आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओमराजे निंबाळकरांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली दिसते। विशेष म्हणजे 20 जूनला ओमराजेंचे जे वडील आहेत पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा महत्त्वपूर्ण निकाल लागणार आहे आणि या न्यायालयीन निकालानंतरच ओमराजे आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याची चर्चा आहे। आता म्हणजेच 20 जूनपर्यंत ओमराजे कोणत्याही राजकीय घडामोडींवर अधिकृतरित्या भाष्य करणार नाहीयेत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत ठाकरे गटातील खासदार जाणार का यावरून दिल्लीपासून मुंबईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण आलंय। अशा परिस्थितीत ओमराजे निंबाळकरांनी घेतलेली सावध भूमिका आणि 20 जूनपर्यंतचा वेट अँड वॉचचा फॉर्म्युला राजकीय वर्तुळातील उत्सुकता आणखी वाढवतोय। 20 जून नंतर ओमराजे उद्धव ठाकरेंसोबत राहणार की नवं राजकीय समीकरण स्वीकारणार याकडे आता संबंध राज्याचं लक्ष लागलंय। तर ऑपरेशन टायगरमध्ये सर्वात मोठा सस्पेन्स हा ओमराजे निंबाळकरांचाच ठरणार की 20 जून नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळणार आणि ओमराजे निंबाळकर अखेर कोणत्या बाजूला उभे राहणार? तुम्हाला काय वाटतं? ओमराजे ठाकरेंसोबत राहतील की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जातील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।